जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर कराबे या नातवासह वारीसाठी आल्या होत्या. प्रयागबाई कराबे यांच्यासोबत लेकीचा लेक आला होता. गोविंद कल्याण फोके, वय 20 वर्ष, राहणार झिरपी असं त्याचं नाव आहे. नीरा नदीत स्नान करताना तो वाहून गेला. गोविंद यंदाच्या वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता. गोविंद हा प्रयागबाईची लेक नर्मदा कल्याण फोके यांचा एकलुता एक मुलगा. 3 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा या वारीत जाईन असा हट्ट गोविंदने केला होता. फोके परिवारातील सर्वजण शेती करतात. 18 जूनपासून देवराबुवा हादगावकर दिंडी क्रमांक 12 संत तुकाराम महाराज पालखी रथामागे तो सहभागी झालेला होता. 21शीचा गोविंद अतिशय उत्साही होता. गोविंद व आजी दोघे संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झाले. तो रोजच्या भजन कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या भोवऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला. त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीने एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. गोविंद हा पहिल्यांदाच वारीत सहभागी झाला होता. गोविंदची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली. कशापायी तू वारी हट्ट केलास रे बाळा? आता मी घरी एकटीच जाऊ का? माझ्या लेकीला काय उत्तर देऊ? असे हुंदके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हतं. 6 वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेना. त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनारी बसून राहिली. प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आलं.